व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे. काय काय अडचणी येतील किंवा काय प्रॉब्लेम आहेत काय नाही सगळं जसे अनुभव आले तसं सांगितलेलं आहे. तर आपण सुरुवात करू व्हिडिओला. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय अडचण आली तर. सर्वप्रथम वेबसाईटवर यायचं आपल्याला ऑनलाईन आपल्या सरकारच्या वेबसाईटवर यायचं. तिथं कास्ट सर्टिफिकेट असं सर्च करायचं. फक्त एवढं जरी टाकलं तरी येऊन जाईल. आलं मी सिलेक्ट करतो. आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटची वेबसाईट आपल्या समोर येईल. आले की याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट एवढे सगळे सर्व्हिस आहेत. त्यातनं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे. आता हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत इथे, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि म्हणजे प्रत्येक ह्याच्यातला एक एक डॉक्युमेंट तरी आपल्याला कमीत कमी अपलोड करायचं आहे. ठीक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड कंपल्सरी आहे आणि खालीलपैकी मधला कुठलाही एक डॉक्युमेंट आपण देऊ शकता. 1 किंवा 2 जेवढे तुमच्याकडे असतील तेवढा तुमचा अर्ज स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल आणि तेवढं ॲक्सेप्ट होऊन लगेच लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल. तर आता मी SC अर्ज करणार आहे म्हणून SC अर्ज करतो. तर इथे सिलेक्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये खाली जे तुम्ही बघताय गव्हर्नमेंट SC, गव्हर्नमेंट ST, गव्हर्नमेंट OBC हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे जॉब असतात, सरकारी जॉब त्यासाठी अप्लाय करताना लागतात. नॉर्मल कास्ट सर्टिफिकेटवरती दिलेले आहेत 3 कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. ते नॉर्मल आहे. वरचे हे 3 नॉर्मल आहेत आणि खालचे सर्वात खालचे सेंट्रल गव्हर्नमेंट ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टसाठी लागतात. ठीक आहे. तर त्याच्यावर क्लिक केलं आपण SC. आता इथं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे. सगळी माहिती भरून घ्यायची व्यवस्थित. नाव टाकायचं आहे. याच्यामध्ये टायटल सिलेक्ट करायचं आहे. वडिलांचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची, फोन नंबर टाकायचा आहे, ईमेल ID असेल तर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, त्याच्यामध्ये जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि खाली इथे स्वतःसाठी जर करत असेल तर इथे खाली लिहिलेलं आहे रिलेशन विथ बेनिफिशरी. तर ह्याच्यामध्ये सेल्फ क्लिक करायचं जर स्वतःसाठी काढत असेल तर. ह्याच्यात बाकी नातेवाईक कुठल्या नात्यामध्ये काढत असेल, पोरासाठी तर पोरगा सिलेक्ट करायचं आहे, वडिलांसाठी तर वडील सिलेक्ट करायचं, असं ते सगळं सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये आपण सेल्फ सिलेक्ट केलेलं आहे कारण आपण स्वतःसाठी काढतो. आता बाकीचे अजून वडिलांचं नाव वगैरे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जसं सेल्फ सिलेक्ट केलं तर तसं खाली इथं ओपन झाला विंडो बेनिफिशरी फादर्स डिटेल्स. तर त्याच्यामध्ये वडिलांचे नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याचं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्याचं. ठीक आहे. आणि आता खाली आल्यावरती सगळी माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. याच्यामध्ये कास्ट आपली सिलेक्ट करायची. पोट जात माहीत नसेल किंवा तुमच्याकडे जो पुरावा आहे त्याच्यावर पोट जात नसेल तर नाही टाकली तरी चालेल. फक्त SC माहीत असेल तर SC टाका, OBC असेल तर OBC टाका, ST असेल तर ST टाका. तुमच्या पुराव्यावरती जे लिहिलं आहे तेवढंच टाका. हे बाकी सगळे ऑप्शन सिलेक्ट करायचे, नीट वाचून घ्यायचे. तर याच्यामध्ये जे जे माझ्याकडे आहे म्हणजे जसं शाळेचा दाखला आहे तर ते सिलेक्ट करून घेतो आहे. सर्व्हिस रेकॉर्ड आहे, जातीचा पुरावा काय आहे ते सिलेक्ट करून घेतो आहे. जे नाही आहे त्याच्यावरती नो टिक करून घ्यायचं आहे. सर्वात फास्ट माहिती सांगतो आहे जेणेकरून व्हिडिओ छोटा होईल आणि तुम्हाला लवकर कळेल. सगळं भरून झाल्यावरती सेव्ह करून घ्यायचं आहे. ॲफिडेविट 2 आणि 3 डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सारखे कॉल येत असल्यामुळं मी आता PC वरती शिफ्ट केलं आहे मोबाईलमधून. ठीक आहे. जर आपण मोबाईलमधनं केलं तर चालेल. असा विंडो ओपन होईल सेव्ह बटन क्लिक केल्यावरती. तर इथं पॅन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. याच्यात आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. फोटो वगैरे अपलोड करून घ्या, पॅन कार्ड अपलोड करून घ्या. बाजूला तिथं साईज दिली फोटोची किती पाहिजे त्याची पण वेबसाईट मी तुम्हाला देतो. फोटो छोटा मोठा करायची, साईज कमी जास्त करायची. ठीक आहे. बघा साईज किती पाहिजे ते बाजूला लिहिलं आहे. वरती फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, खाली आधार कार्ड, वोटर ID काय असेल तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल ते सिलेक्ट करून अपलोड करा. आणि अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सांगतो ॲफिडेविट त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. खाली सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथनं डाउनलोड करून ते प्रिंट काढून हाताने भरायचं आहे. सही करून फोटो काढून अपलोड करून टाकायचा आहे किंवा PDF मध्ये करून अपलोड करून टाकायचा आहे. ठीक आहे. हा एक फॉर्म आहे. आता बघा सेल्फ डिक्लेरेशन आहे.
हे आपल्याला भरायचं आहे, फोटो वगैरे लावून सही वगैरे करून अपलोड करायचे आहे अदर्समध्ये, ठीक आहे. आणि सगळे डॉक्युमेंट भरून झाल्यावरती अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे शेवटला. एकदम सोपं आहे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे. जरी काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर ह्याच्यामध्ये वडिलांचा शाळेचा दाखला, तुमचा शाळेचा दाखला, आजोबांचा काय डॉक्युमेंट्स असेल कुठला पण चालतं आहे. सरकारी नोकरीचे पुरावे पण चालतात, जन्म मृत्यूची नोंद पण चालते, ज्याच्यामध्ये जात दर्शवलेलं कुठलं पण डॉक्युमेंट असेल तरी चालेल. आणि जे SC कास्टचे जे आहेत, शेड्यूल कास्टचे, त्याला 1950चा पुरावा लागतो, ठीक आहे. तर 1950चा पुरावा नसेल तर एक हाताने स्वतःच्या हाताने कागदावरती लिहून द्यायचं आहे की माझी अशी माझी कास्ट आहे, असं माझं नाव आहे, आजोबांचं नाव, वडिलांचं नाव टाकायचं आहे. तर आणि खाली कारण टाकायचं, डॉक्युमेंट्स का अवेलेबल नाही आहे ते, आणि खाली सही करायची आहे आणि त्याच्यामध्ये कन्फर्मेशन द्यायचं आहे की मी ह्याच कास्टचा आहे व माझ्या वडिलांच्या ह्याच्यावरून मला जात प्रमाणपत्र, वडिलांच्या कागदपत्र पाहून, शाळेचा दाखला पाहून देण्यात यावा, असं तिथं आपल्याला हाताने लिहायचं आहे. एका कागदावर खाली सही करायची आहे, वरती नाव वगैरे टाकायचं स्वतःचं, ठीक आहे. आणि पूर्ण तुमचा पत्ता त्याच्यावरती कागदावर टाकायचा आहे, फोटो काढून अदर्समध्ये अपलोड करायचा आहे, ठीक आहे. आणि जे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन दिलं आहे ते तुम्हाला ते नावाप्रमाणे ते तुम्हाला तिथं दिसेल कुठं अपलोड करायचं आहे ते, तिथे अपलोड करून घ्या, ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पेमेंट करून झाल्यावरती जे तुम्ही ID ने लॉग इन केलं होतं त्या ID ने परत आपल्या सरकारच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे. तिथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट 15 दिवसांमध्ये किंवा 45 दिवसांमध्ये, मॅक्सिमम 45 दिवस लागतात. त्याच्यानंतर अपील करायला लागते. जर रिजेक्ट वगैरे केलं तर तिथं रिझन दिसतं, कारण काय, कशामुळे रिजेक्ट केलं आहे. जर कुठला पुरावा वगैरे मागितला त्यांनी तर तो पुन्हा अपलोड करून त्याच्यामध्ये हे करायचं आहे, सबमिट करून पुन्हा सेंड करायचं. तिथे ऑप्शन येतं परत एकदा अपलोड डॉक्युमेंट्सचं. तेव्हा पेमेंट वगैरे काही करायचं नाही आहे, कारण आधीच आपण पेमेंट केलेलं आहे, ठीक आहे. पेमेंट केल्यानंतर तिथं पावती डाउनलोड करून ठेवायची रेफरन्ससाठी. आणि ID पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला आपल्या सरकारमध्ये न्यू रजिस्टर्ड करून ID वगैरे खोलून घ्यायचा स्वतःचा, ठीक आहे. युजर नेम टाकायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा आहे आणि शहर कुठलं आहे आपलं ते टाकायचं आहे, ठीक आहे. आणि कुठल्या कारणाने जर तिथं रिजेक्ट झालं, जर तुमच्याकडे समजा पोट जात नाही आहे किंवा हे नाही आहे, तर तुम्ही तहसीलदारचा ईमेल ID घ्यायचा आहे. तुमच्या गावातला एरियातला जो तहसीलदार असेल त्याचा ईमेल ID घ्यायचा आहे त्यांना, किंवा SDO जे असतील त्यांनाचा ईमेल ID घ्यायचा आहे. त्यांना मेल करायचा आहे किंवा हे डॉक्युमेंट्स अपलोड करताना रिजेक्ट झाल्यावरती आपले ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्याच्यामध्ये एक तुम्हाला जसं मी सांगितलं आहे मगाशी व्हिडिओमध्ये, लेखी अर्ज त्याच्यामध्ये किंवा लेखी सहमतीपत्र, स्वयंघोषणापत्र आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असेल, तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं वरती एका कागदावर, खाली पत्ता वगैरे टाकायचा, ईमेल ID, मोबाईल नंबर टाकायचा, तारीख टाकायची आणि खाली त्याच्यामध्ये लिहायचं आहे माननीय SDO किंवा तहसीलदार साहेब, मॅडम, असं टाकायचं आहे आणि खाली लिहून घ्यायचं आहे. तो फॉर्मॅट पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल त्याचं पण, कारण बऱ्याच लोकांना अडचणी येतात. 1960च्या आधीचे पुरावे, 1950च्या आधीचे पुरावे मागतात, त्यासाठी हे असं करायचं आहे आपल्याला. तर त्याच्यावरती त्या कागदामध्ये आपल्याला लिहायचं आहे की माझ्या आजोबाचे पुरावे काही कारणास्तव माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत किंवा उपलब्ध नाही आहेत, तर मला माझ्या वडिलांच्या पुराव्याच्या आधारावरती आणि माझ्या शाळेच्या दाखल्याच्या आधारावरती जेवढे माझ्याकडे जात दर्शवणारे किंवा माझे कास्ट दर्शवणारे डॉक्युमेंट आहेत ते मी अपलोड केले आहेत, त्याच्यावरती मला तुम्ही निर्णय घेऊन, योग्य तो निर्णय घेऊन जात प्रमाणपत्र द्यावे अशी नम्र विनंती करतो. आणि खाली सही टाकायचं आहे, स्थळ टाकायचं आहे, जिथं तुम्ही अर्ज लिहिलेला आहे तिथं ते टाकायचं आहे आणि अपलोड करून द्यायचं आहे. PDF करून त्याला अपलोड व्यवस्थित स्कॅन करून फोटो काढायचा आहे, PDF करून अपलोड करायचं आहे. सगळ्या वेबसाईटचे लिंक मी खाली दिलेले आहेत. फोटो छोटा मोठा करायचा, रिसाईज करायचा, प्लस त्याच्यामध्ये फोटो PDF कन्वर्ट करायचं. सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, ठीक आहे. वेबसाईटचा पण लिंक देतो आहे आपल्या सरकारचा, ठीक आहे. तर काळजीपूर्वक व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा. काही अडलं तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ थोडा मागे पुढं झाला असेल याच्यामध्ये आवाज वगैरे एडिटिंगमध्ये, कारण मला सारखे कॉल येत होते, तर मी ते PC कन्वर्ट करून टाकलं आहे, ठीक आहे. तर मोबाईलवरती मला काय पूर्ण प्रोसेस जमली नाही, आपण मोबाईलवरनं पण काढू शकता, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही.
कारण सरकारच्या नियमांमध्ये असं आहे GRमध्ये की जर जुन्या पुराव्याच्या अभावामध्ये कोणाचा अर्ज नाकारून नका किंवा प्रमाणपत्र देणार नाही असं काही घडलं नाही पाहिजे. कारण वडिलांच्या ह्याच्यावरती जरी जात आपली असेल तर आपल्याला प्रमाणपत्र मिळते. फक्त त्यासाठी लेखी अर्ज तुम्हाला याच्यामध्येच अपलोड करा. ऑदर्समध्ये अपलोड डॉक्युमेंट्समध्ये जेव्हा अर्ज रिजेक्ट होईल, अपलोड डॉक्युमेंटचं विंडो ओपन होईल, तेव्हा अपलोड डॉक्युमेंट्समध्ये जाऊन ऑदर्समध्ये सिलेक्ट करून आपण अपलोड करायचं आहे. आणि सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित जात दर्शवणारे 3ऱ्या नंबरच्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे, मग आधार कार्ड करायचं आहे, मग पॅन कार्ड करायचं आहे किंवा वोटर ID वगैरे काय असेल ते, म्हणजे एक आयडेंटिटी कार्ड, दुसरा म्हणजे पहिलं ओळखपत्र, दुसरा पत्त्याचा पुरावा आणि तिसरा जो आहे जातीचा पुरावा. जात दर्शवणारा कुठलाही कागद. तुमच्याकडे जेवढे जास्त असतील तेवढे चांगलं आहे. ठीक आहे. तुम्हाला 2 ॲफिडेविट त्याच्यामध्ये अपलोड करायचे आणि एक स्वयं घोषणापत्र त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट काढायचं. त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याचं प्रिंट काढा, लिहा आणि अपलोड करून द्या. त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला 100% जात प्रमाणपत्र उपलब्ध होईल. आणि काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला मदत करेल. ठीक आहे. धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण सविस्तर माहिती याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये फक्त सांगितली आहे. बाकी ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर अर्धवट माहिती सांगितली आहे. मी पूर्ण स्क्रीनवर दाखवू तर नाही शकलो तुम्हाला, पण माहिती जी सांगितली ती उपयोगाची आणि पूर्ण आहे. तर त्या माहितीचा व्यवस्थित तुम्ही ऐकून तुमच्या हिशोबाने थोडं डोकं लावून करा. त्याच्यामध्ये असं एवढं डोकं लावण्यासारखं काय नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित नाव वगैरे भरलं, तुम्ही जन्मतारीख वगैरे टाकली, सगळे फॉर्म व्यवस्थित पूर्ण भरला वाचून वगैरे. जर वाचता येत नसेल इंग्लिश वाचता येत असेल आणि कळत नसेल तर आपल्या क्रोम ब्राउझरमध्येच ट्रान्सलेटचं ऑप्शन आहे, तर तिथे जाऊन मराठीमध्ये ट्रान्सलेट करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. किंवा आपल्या सरकार पोर्टलवरती पण वरती बघितलं तर कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन आहे, मराठी आणि इंग्लिश अशा 2 भाषा आहेत. तर तुम्हाला ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल वाटते, जी भाषा समजते, त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करा. ठीक आहे. तर पुन्हा एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघा. जर कळलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुम्हाला 100% मदत करेल. जर तुम्हाला खूपच अर्जंट असेल तर त्याच्यामध्ये किंवा भेटत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा, त्याच्यामध्ये पण तुमची मदत मी करेल जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी. जर कुठला डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल एखादा तर ते ॲडजस्ट करून देईल तुम्हाला मी. त्याच्यावर काय उपाय आहे तो सांगाल 100%. हा आपला म्हणजे असा बनवलेला दुसरा व्हिडिओ आहे, त्यामुळं थोडं मागं पुढं झालेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काय अडचण आली, काय कळलं नाही तर नक्की विचारा.